नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 14 जुलैचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत. मित्रांनो, संडेला पेपर्सला पण सुट्टी असते, सो त्यामुळे संडेचं काही करंट अफेअर्स तेवढे ॲज येत नाही. ठीक आहे, सो म्हणून आजचं 13 तारखेचं करंट अफेअर्स मी टाकलं नाहीये इथे. तर 14 तारखेचं करंट अफेअर्स आपण बघूया, ज्यामध्ये लेक्चर सुरू करण्याआधी फाउंडेशन बॅच जे आहे 6.0 त्याचे ऍडमिशन सुरू आहेत. 15 तारखेपासून यामध्ये लेक्चर सुद्धा सुरू होतील. सोबत जे काही विजेता बॅच आहे त्याचे पण ऍडमिशन सुरू आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2027 ची बॅच सुद्धा आपली जी आहे ती काय झालेली आहे तर परचेस करण्यासाठी अवेलेबल झालेली आहे. प्राइस सुद्धा याची कमी आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे जी 40% ची ऑफर आहे त्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये ऍडमिशन करू शकता. तर मित्रांनो, अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि काही अडचण असेल तर कॉल मेसेज नक्की करा. सुरुवात करूया मग आजच्या सेशनला. जुलै 2026 मध्ये होणारी 36वी नाटो शिखर परिषद कुठे आयोजित केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तुर्कस्तानमध्ये, तुर्कीमध्ये अंकारा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. या आधी सुद्धा एकदा झाली होती तुर्कस्तानमध्ये, पण ती इस्तांबुलमध्ये झाली होती आणि आत्ताची जी आहे तर ती कुठे होणार आहे? 2004 ला इस्तांबुलमध्ये झाली होती बघा. दुसऱ्यांदा जी होणार आहे शिखर परिषद तुर्कीमध्ये, तर ती कुठे असणार आहे? अंकारा या ठिकाणी असणार आहे. मग नाटोच्या बाबतीत महासचिव आहेत मार्क रुटे आणि अध्यक्षस्थान आणि जे काही महासचिव आहेत ते आपल्याला मार्क रूट बघायला मिळतात. तसंच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोचा फुल फॉर्म आहे, जी 1949 ला 4 एप्रिलला स्थापन झालं होतं नाटो. यामध्ये 32 सदस्य देश आहेत, ज्यामध्ये 31वा फिनलंड आहे, जे 2023 ला ऍड झालं होतं आणि 32वा स्वीडन आहे, जे 2024 ला ऍड झालं होतं. ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये मुख्यालय आहे, तर नेदरलँडचे महासचिव आहेत ते मार्क रुटे. पुढे जाऊया. विम्बल्डन ओपन 2026 मध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर मित्रांनो, येलेना ओस्टापेंको आणि मार्सेलो अरेवालो यांनी काय केलेलं आहे तर विम्बल्डन ओपन 2026चं मिक्स डबलचं विजेतेपद जिंकलंय. सो यांनी कोणाला हरवलं तर ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटर आणि मार्क पोलमन्स यांना हरवून हे विजेतेपद जिंकलेलं आहे. सो विम्बल्डन ओपन जर आपण पाहिलं बघा, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन, सो हे तुम्ही असे नावं ऐकले असतील. सो विम्बल्डन ओपन जे आहे तर एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे की जी गवतावर खेळली जाते. ठीक आहे, सो गवताचं सरफेस असतं. 1887 पासून सुरू झालं होतं आणि लंडन UK मध्येही खेळवली जाते. नेक्स्ट आहे ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन आयशे अहवाल 2023-24 नुसार देशात सगळ्यात जास्त सकळ नोंदणी गुणोत्तर GER असलेले कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे? सो 2023-24 चं करंट अफेअर्स आताच्या एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारलं जातं, सो इम्पॉर्टंट आहे. या रिपोर्ट नुसार पॉंडिचेरी जे आहे, पदुचेरी जे आहे तर ते टॉप वरती आहे. सो केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2022-23 आणि 23-24 साठीचं जे अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण आहे 80 हा जो अहवाल आहे तर तो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. मग यानुसार जर आपण पाहिलं तर भारतातील उच्च शिक्षणातील प्रवेश जे आहेत त्याचं 4.5 कोटींवरती ते रेकॉर्ड पोहोचलेला आहे. त्याचबरोबर एकूण नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन GER भारतातील उच्च शिक्षणाचं 30% इतकं टोटल आपल्याला दिसतं. मग लिंग समानतेच्या बाबतीत महिलांचा जो GER आहे तो 31.2% आणि पुरुषांपेक्षा 28.9% जास्त आहे. सो लिंग समानता निर्देशांक GPI 1.08 हा आहे. देन सगळ्यात जास्त सकल नोंदणी गुणोत्तर जे आहे GER जर असलेले राज्य आपण पाहिले किंवा केंद्रशासित प्रदेश पाहिले तर त्यामध्ये पॉंडिचेरी फर्स्ट आहे, पुदुचेरी 72.3%, चंदीगड 58.5%, तर दिल्ली 53% आणि मग राज्यांमध्ये तामिळनाडू आहे जे ओव्हरऑल मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे 52.3%. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये होणारी तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद कुठे आयोजित केली आहे? तर करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न या ठिकाणी ती आयोजित केलेली आहे. सो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ती चर्चा होणार आहे. सो ही परिषद होणार आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने तमिळनाडूच्या मंदिराशी संबंधित जे 3 प्राचीन वारसास्थानं आहेत, जसं भद्रकाली देवीची मूर्ती असलेला त्रिशूळ, ती वस्तू जी आहे तर नंदीची दगडी मूर्ती आणि भगवान कार्तिकेय यांची मूर्ती,
तर भारताला परत ते करणार आहेत त्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो बघा आपल्याला इथे. तर ऑस्ट्रेलियाबद्दल ऑस्ट्रेलियन डॉलर करन्सी आणि कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने जुलै 2026 मध्ये मनास आणि महाभारत संस्कृतीच्या अभ्यासासाठी कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय संस्कृती केंद्र स्थापन केले आहे? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे किर्गिस्तान, ऑप्शन नंबर 2. सो जुलै 2026 मध्ये किर्गिस्तानची राजधानी काय? बिश्केक. तर बिश्केक मध्ये मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचं उद्घाटन केलंय. सो हे केंद्र किर्गिस्तानच्या मानस राष्ट्रीय अकादमी आणि नवी दिल्ली स्थित आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास CSIR सहकार्याने स्थापन करण्यात आलेलं आहे. उद्देश काय? तर भारत आणि किर्गिस्तानची जी प्राचीन संस्कृती आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि महाकाव्य परंपरा आहे त्यांचा तुलनात्मक अभ्यास जो आहे त्याला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये भारताने तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी कोणत्या देशासोबत पॅक्ट्स भागीदारीवर स्वाक्षरी केली? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑस्ट्रेलिया सोबत भारताने पॅक्ट्स भागीदारीवर स्वाक्षरी केलेली आहे. सो पॅक्ट्सचा फुल फॉर्म काय? तर पार्टनरशिप ऑन सायबर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज अँड सप्लाय चेन्स. सो जुलै 2026 मध्ये भारताने ऑस्ट्रेलिया सोबत पॅक्ट्स पार्टनरशिप जे आहे तर त्यावरती साईन केलेलं आहे आणि या दरम्यान दोन्ही देश जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचबरोबर सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, महत्वपूर्ण खनिज आणि संरक्षण संशोधन यांसारख्या क्षेत्रामध्ये एकत्ररित्या काम करणार आहेत. पुढे जाऊया. दूरसंचार विभागाच्या कोणत्या उपक्रमाने वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी 2026 मध्ये सक्षम वातावरण श्रेणी अंतर्गत जागतिक विजेता हा किताब पटकावला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे समृद्ध गाव किंवा समृद्ध ग्राम. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर येईल. दूरसंचार विभागाचं समृद्धी ग्राम नावाचं जे एकात्मिक फिजिकल डिजिटल असं भौतिक डिजिटल सेवा प्रकल्प जो आहे तो जिनेवा या ठिकाणी आयोजित WSIS पुरस्कार 2026 मध्ये सक्षम वातावरण श्रेणी जी आहे त्या कॅटेगरीच्या अंतर्गत जागतिक विजेतेपदाचा किताब आपल्याला मिळालाय. सो समृद्ध ग्राम हा भारत सरकारचा जे दूरसंचार विभाग आहे त्या टेलिकम्युनिकेशन विभागाने केलेला एक अभिनव उपक्रम आहे. त्याचा उद्देश आहे की फिजिकल म्हणजेच काय, फिजिकल आणि डिजिटल असं भौतिक प्लस डिजिटल केंद्रांच्या माध्यमातून गावांना सक्षम करायचं हे याचं मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन जुलै 2026 मध्ये कोणत्या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत? तर सोयूज MS-29 हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो भारतीय आणि अमेरिकन नासा अंतराळवीर जे आहे डॉक्टर अनिल मेनन त्यांच्या पहिल्या अंतराळ प्रवासासाठी 14 जुलै 2026 ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे रवाना होणार आहेत. तर कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम या ठिकाणावरून रशियन अंतराळ संस्थेच्या रॉस्कोस्मॉसच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून ते प्रक्षेपित होणार आहे. सो ही जी मोहीम आहे यामध्ये 74-75 अशी याचं हे आहे तर त्यांच्यासोबत 2 रशियन अंतराळवीर प्योत्र दुब्रो आणि अॅना किकिना असणार आहेत. 8 महिन्यांच्या म्हणजेच 240 दिवसांची ही जी मोहीम आहे तर याच्या दरम्यान अंतराळ वैद्यकशास्त्र या विषयावर ते संशोधन करणार आहेत. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्यातील 200 वर्ष जुन्या जोधपुरी मोजरीला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो राजस्थानच्या जोधपुरी मोजरीला GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. सो 2026 मध्ये हा GI टॅग मिळालेला आहे. तर राजस्थानचा हा एकूणातला 24वा GI टॅग आहे. रिसेंटली आपण बघतोय खूप सारे GI टॅग दिले जात आहेत. जुलै 2026 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ज्यावर सामरिक करार झालाय ते सबांग बंदर इंडोनेशियाच्या कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर इंडोनेशियाचं सुमात्रा बेट जे आहे, जे ग्रेट निकोबार बेट आहे आपलं भारताचं त्याच्या जवळ आहे सुमात्रा बेट. त्या सुमात्रा बेटाच्या अगदी उत्तरेला आपल्याला हे सबांग बंदरचं हे जे काही म्हणजे आपण म्हणतो तर तिथे वसलेलं दिसतं. म्हणजे एकदम उत्तरेला बेट आहे सबांग बंदर. सो हा जो करार झालाय तर यामध्ये मलाक्काच्या सामुद्रधुनी जी आहे स्ट्रेट ऑफ मलाक्का तर त्याच्याजवळ सामरिक सहकार्य आणि सागरी संपर्क मजबूत करणे हे याचा उद्देश आहे. सो सबांग बंदर इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या उत्तरेच्या टोकावर आहे. तर सबांग बंदर हे मलाक्का सामुद्रधुनी जी आहे स्ट्रेट ऑफ मलाक्का त्याच्या एंट्री गेट जवळच आपल्याला दिसतं. सो हिंद महासागर
म्हणजे जर आपण पाहिलं तर जे आपलं इंडियन ओशन आहे त्याला पॅसिफिक ओशनशी जोडण्याचं काम करते. तर भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांपासून फक्त 90 किलोमीटर आणि ग्रेट निकोबार प्रकल्पापासून जवळपास 160 किलोमीटर अंतरावर आहे. मग बघा पुढचा प्रश्न. जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण जे आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी NTCA, याची 29वी बैठक कुठे झाली, ज्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे कोइंबतूर मध्ये, तमिळनाडूमध्ये कोइंबतूर या ठिकाणी ही बैठक झालेली आहे, ज्यामध्ये केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे. सो या दरम्यान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोइंबतूर या ठिकाणी मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन केलं आणि राष्ट्रीय मानव वन्यजीव संघर्ष पोर्टल जे आहे ते सुद्धा सुरू केलेलं आहे. सो बेसिकली भारतामध्ये जे व्याघ्र प्रकल्प आहे, टायगर रिझर्व्स आहेत, तर त्यांना सुरक्षा देणे, त्याचबरोबर शास्त्रीय व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आणि मानव वन्यजीव संघर्षावरती जे मॅन वाईल्ड कॉन्फ्लिक्ट आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी काय करायचं, तोडगा काढायचा, हे याच्या मागचं मोटिव्ह आहे. पुढे जाऊया. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जुलै 2026 मध्ये खुल्या समुद्रातील मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत वापरासाठी प्राधिकरण पत्र कोठे प्रज्वलित केले आहे, तर भुवनेश्वर, ओडिसा हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो उपराष्ट्रपती जे आहेत आपले CP राधाकृष्णन, त्यांनी ओडिसामधील भुवनेश्वर या शहराच्या इथे खुल्या समुद्रातील आणि विशेष आर्थिक क्षेत्रातील EEZ मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत वापरासाठी ऐतिहासिक प्राधिकार पत्राचे अनावरण केलेलं आहे. सो याचा उद्देश आहे की जे मच्छीमार आहेत त्यांचं उत्पन्न वाढवायचं, सागरी संसाधनांचं संवर्धन करायचं आणि जागतिक सागरी खाद्य जे आहे ते बाजारामध्ये भारताचं स्थान मजबूत करायचं. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये इस्रोने आगामी LVM-3 M7 मोहिमेसाठी CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोणत्या केंद्रावर केलेली आहे, तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स महेंद्रगिरी. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. सो महेंद्रगिरी या ठिकाणावरील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स जे LVM-3 M7 या मोहिमेसाठी CE-20 क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती चाचणी घेतली आणि यामध्ये पहिल्यांदाच नोझल प्रोटेक्शन सिस्टम वापरली, तर ज्यामुळे बेसिकली जी समुद्र सपाटी आहे तर त्या समुद्र सपाटीवर फुल एरिया रेशिओ 100 असलेल्या नोझल्सची चाचणी करणं पॉसिबल झालं आणि यानंतर CE-20 इंजिन अपग्रेड करून C-32 फ्लाइट स्टेजला बसवलं जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आशियाई टेनिस महासंघाने ATFने कोणत्या भारतीय टेनिस दिग्गजाची खेळाडू राजपूत म्हणून नियुक्ती केली आहे, सो प्लेयर अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे एकच मिनिट. सो याचं करेक्ट आन्सर आहे लिएंडर पेस. येस, मी थोडंसं कन्फ्युज झाले होते. सो लिएंडर पेस याचं करेक्ट आन्सर आहे. बघा भारतीय टेनिस मधील दिग्गज आहेत लिएंडर पेस. सो त्यांची काय केलेली आहे, आशियाई टेनिस महासंघाच्या ATFच्या नवीन खेळाडू राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग 1958 ला ATFची स्थापना झाली होती. टोटल 45 देश आहेत. ATFचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. सो कायदेशीररित्या जर पाहिलं तर हाँगकाँग मध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि जे म्हणजे असं जर पाहिलं तर नवी दिल्लीमध्ये त्याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये तैवान, जपान आणि चीनच्या फुजियान प्रांताला प्रभावित करणारं महाचक्रीवादळ बावी कोणत्या महासागरामध्ये उगम पावले होते, तर प्रशांत महासागरामध्ये, पश्चिम प्रशांत महासागरामध्ये. सो ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. जे सुपर टायफून बावी हे एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रचंड चक्रीवादळ होतं, सायक्लोन होतं, ज्याने पूर्व आशियामध्ये हाहाकार मचावला आणि 1000 किलोमीटर व्यासाचं ते चक्रीवादळ होतं, सायक्लोन होतं, जे जपानमधील साकीशिमा, ओकिनावा आणि तैवानच्या किनारपट्टीच्या भागामध्ये खूप जास्त पाऊस, सोसाट्याचा वारा आणि पूर सुद्धा आलेला आहे. सो या सायक्लोन विषयी लक्षात ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचं सेशन झालेलं आहे. विजेता बॅचचे ऍडमिशन सुरू आहे, तुम्ही एनरोल करू शकता. फाउंडेशन बॅच 6.0 जे आहे तर याचे 15 तारखेपासून लेक्चर सुरू होतील, तुम्ही जॉईन करू शकता. सोबत राज्यसेवा पूर्व परीक्षेची 2027 ची बॅच जी आहे ती सुद्धा ऍप्लिकेशनवर आहे. यासोबत 4 कोर्सेस फ्री आहेत. तर मित्रांनो ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि जी आपली 7 डेजची जी ऑफर होती
40% डिस्काउंटची, तर ती आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. तर ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचे पटापट इनरोल करून घ्या. सो संकल्प हे कुपन कोड यूज करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता लाईक करून जा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि पॅक्स करार जो आहे, तर पॅक्स अग्रीमेंट किंवा ही पार्टनरशिप कोणत्या दोन देशांदरम्यान झालेली आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा एकदा उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.